आज आपण धारणीतील शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित एक गंभीर मुद्द्यावर बोलणार आहोत। राजवीर संघटनाने उर्दू प्राथमिक शाळेच्या दयनीय अवस्थेवरून प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे आणि जर लवकरच सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। धारणी येथील उर्दू प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत आणि अपुऱ्या सुविधांमुळे इथे शिकणाऱ्या शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य आणि आरोग्य धोक्यात आले आहे। राजवीर जनहित संघटनाने शाळेच्या या दयनीय स्थितीबाबत धारणी गट विकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शहर अध्यक्ष शौकत अल्लाह आणि सचिव गफ्फारभाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हे पाऊल उचलण्यात आले। निवेदनात नमूद केले आहे की शाळेची इमारत अनेक दिवसांपासून दुरुस्ती अभावी जीर्ण झाली आहे। शौचालयांची ही अव्यवस्था अत्यंत खराब आहे आणि मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही। स्वच्छतेच्या अभावामुळे यापूर्वीही अनेक मुले आजारी पडली आहेत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहेत। राजवीर संघटनाने आपली चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। जर पावसामुळे कोणतीही दुर्घटना घडली आणि मुलांच्या जीविताचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी कोणाची असेल? संघटनाने इशारा दिला आहे की जर गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी वेळेत शाळेची इमारत, शौचालय आणि क्रीडांगणाच्या स्थितीत सुधारणा केली नाही तर राजवीर संघटना पालकांसोबत मिळून प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करेल। यावेळी गफ्फार कुरेशी, सय्यद अनस, शेख नईम, शेख रशीद, अरशद भाई, शहजाद शेख, रुमानभाई, सोहेल कुरेशी, शहबाज कुरेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। राजवीर संघटनाने प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या मुलांना सुरक्षित आणि स्वच्छ शैक्षणिक वातावरण मिळू शकेल। तर हे होते धारणीतील उर्दू प्राथमिक शाळेच्या दुर्दशेवर राजवीर संघटनेचा आवाज। प्रशासन या गंभीर मुद्द्यावर काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।